नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजपासून आपण एका नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो बघा, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा म्हणजेच ज्याला आपण नवोदय परीक्षा असं म्हणतो. मग आज विभाग 2 अंकगणित त्यामध्ये घटक 1 संख्या आणि संख्या पद्धती स्वाध्याय 1.1. मित्रांनो, नवोदय परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे अंकगणित. आता ही नवोदय परीक्षा एकूण 100 गुणांची असते. वेळ असतो 2 तास. एकूण 100 गुणांच्या परीक्षेसाठी आपल्याला 80 प्रश्न दिलेले असतात. मग या 80 प्रश्नांमध्ये अंकगणित हा विषय 25 मार्कासाठी आहे. या 25 मार्कांमध्ये मित्रांनो 20 प्रश्न असतात. एक प्रश्न 1.25 मार्कासाठी विचारला जातो आणि अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे मित्रांनो अंकगणित. मग आज आपण स्वाध्याय 1.1 ला सुरुवात करणार आहोत. प्रश्न नंबर 1 आहे, 7,53,357 ही संख्या पुढीलपैकी कोणती? मित्रांनो, मी संख्येचं वाचन केलं 7,53,357. आता पर्याय क्रमांक 1 बघा. आता या ठिकाणी पर्याय लिहिलेले नाही. पर्याय क्रमांक 1 बघा, 753,357. मित्रांनो, 753 एकक, 753 दशक, 753 शतक किंवा 753,000 असं वाचन आपण करू शकतो. पण 753 आणि 357 असं वाचन आपण करू शकत नाही. म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आहे चुकीचा. त्यानंतर पर्याय क्रमांक 2, 753,000 आणि 357. मित्रांनो, 753,000 असं आपण वाचन करू शकतो, पण 357 असं वाचन आपण करू शकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा आहे चुकीचा. मग पर्याय क्रमांक 3 बघा, 753,357. मित्रांनो, 753,000 आणि 357 हे वाचन योग्य आहे. हा पर्याय योग्य आहे. मित्रांनो, 753,000 हजार म्हटलं की पुढे 3 अंक किंवा 3 घरं पाहिजे. 3 घरं आहेत आणि पुढे 357 म्हटलं म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता मित्रांनो, चौथा पर्याय नाही बघितला तरी सुद्धा चालू शकतो, पण आपण बघूयात. 753,357. मित्रांनो, हे वाचन तर अतिशय अयोग्य आहे. मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 2, 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनवलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? मित्रांनो, प्रश्न सोपा आहे. 1, 4, 6, 8, 9 या अंकांचा वापर करायचा आणि 5 अंकी मोठी संख्या तयार करायची. मोठ्यात मोठी म्हणजे सर्वात मोठी संख्या तयार करायची. मग आता अंक आहे 5. मित्रांनो, मोठी संख्या तयार करताना आपण मोठ्या अंकापासून लहान अंकापर्यंत अंक लिहितो. म्हणजे सर्वात अगोदर मोठा अंक, त्यानंतर त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान, या क्रमाने अंक लिहिले म्हणजे मोठी संख्या तयार होती. मग सर्वात मोठा अंक आहे 9, त्यापेक्षा लहान 8, त्यानंतर आहे 6, त्यानंतर 4 आणि 1. मित्रांनो, मोठ्या अंकापासून लहान अंकापर्यंत अंक लिहिले म्हणजे मोठी संख्या तयार होती. मित्रांनो, मोठी संख्या तयार झाली 98,641. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 98,641. प्रश्न नंबर 3, किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक किती आहे? 2021च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. मित्रांनो, या प्रश्नाच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपण हा जो स्वाध्याय बघतोय, हे जे सर्व स्वाध्याय बघणार आहोत ते सर्व स्वाध्याय आपण नवनीत प्रकाशन, नवनीत पब्लिकेशनच्या पुस्तकातले हे सर्व आपण स्वाध्याय बघतोय. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात असू द्या. म्हणजे आपण पुस्तक घेताना नवनीत पब्लिकेशनचं पुस्तक घ्या, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. बघा, आता किमान 6 अंकी आणि कमाल 4 अंकी. आता किमान म्हणजे मित्रांनो लहान आणि कमाल म्हणजे मोठी. आता किमान 6 अंकी म्हणजे लहानात लहान 6 अंकी आणि कमाल 4 अंकी म्हणजे मोठ्यात मोठी 4 अंकी. आता किमान म्हणजे लहानात लहान मित्रांनो 1 अंकी संख्या 1, 2 अंकी संख्या 10, लहानात लहान 3 अंकी संख्या 100, लहानात लहान 4 अंकी संख्या 1000, लहानात लहान 5 अंकी संख्या 10,000 आणि लहानात लहान 6 अंकी संख्या 1,00,000. आता मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या 9, 2 अंकी संख्या 99, 3 अंकी 999 आणि
मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या 9999. मित्रांनो, या दोन संख्यांमधला आपल्याला फरक शोधायचा आहे, म्हणजे आपण करणार वजाबाकी. 1,00,000 वजा 9,999. मित्रांनो, फक्त वजाबाकी करायची, अतिशय सोपा हा प्रश्न आहे. या ठिकाणी 10, 9, 9, 9 आणि इथे 9 आणि मित्रांनो इथे 0. बघा, 10तून 9 गेला, खाली राहिला 1, 9तून 9 गेले 0, 9तून 9 गेले 0, 9तून 9 गेले 0 आणि मित्रांनो या ठिकाणी 9,900 आणि इथे 0. मित्रांनो, आपल्याला उत्तर मिळालं. उत्तर किती मिळालं? 90,001. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी, 90,001. प्रश्न नंबर 4. दशमस्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती? 2017च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. मित्रांनो, बघा, प्रश्न नीट समजून घ्या. दशमस्थानी 9 असलेली म्हणजे दशकस्थानी 9 हा अंक असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी म्हणजे वेगवेगळ्या अंकांचा वापर केलेला आहे अशी संख्या. आणि काय म्हटले? किमान संख्या. मित्रांनो, किमान म्हणजे लहान, कमाल म्हणजे मोठी, किमान म्हणजे लहान. लहान संख्या आपल्याला शोधायची आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. दशकस्थानी 9 हा अंक असला पाहिजे, वेगवेगळ्या अंकांचा वापर केलेला पाहिजे, म्हणजे एक अंक डबल यायला नको, आणि लहान संख्या. तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 1, ए, बी, सी आणि डी चारही पर्यायांमध्ये दशकस्थानी आहे 9 हा अंक. आणि मित्रांनो, सर्वात लहान संख्या, आता प्रत्येक पर्यायामध्ये दशकस्थानी 9 आहे, पण सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? सगळ्यात लहान संख्या आहे पर्याय क्रमांक 1. मग त्यामध्ये आणखीन आपल्याला एक गोष्ट बघायची, वेगवेगळ्या अंकांचा वापर केलेला आहे का? बघा, 1, 0, 9 आणि 2 वेगवेगळ्या अंकांचा वापर केलाय, म्हणजे कोणताही अंक डबल रिपीट झालेला नाही. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए. प्रश्न नंबर 5. 5,555 ही संख्या या प्रकारे लिहिली जाते. मित्रांनो, 5,555 ही संख्या कोणत्या पर्यायामध्ये लिहिलेली आहे? बघा, पर्याय क्रमांक ए. पर्याय क्रमांक ए आहे 5,055. पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक बी आहे 5,505. पर्याय क्रमांक बी सुद्धा चुकीचा. पर्याय क्रमांक सी 5,550. पर्याय क्रमांक सी सुद्धा चुकीचा आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक डी आहे 5,555. म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी. प्रश्न नंबर 6. कमाल ते किमान अशा क्रमांमध्ये संख्यांचा कोणता गट आहे? मित्रांनो, प्रश्न समजून घ्या. कमाल ते किमान. बघा, विद्यार्थ्यांना थोडं फसवण्यासाठी, विद्यार्थ्यांचं थोडं कन्फ्युजन होण्यासाठी अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी शब्द वापरले गेले आहेत. काय? कमाल. कमाल म्हणजे मोठी, किमान म्हणजे लहान. म्हणजे मित्रांनो, मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे, म्हणजे मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे संख्या लिहिलेल्या आहेत असा पर्याय. मग मोठ्याकडून लहानकडे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आहे उतरता क्रम. कोणत्या पर्यायामध्ये आपल्याला उतरता क्रम दिलेला आहे मित्रांनो ते आपल्याला शोधायचंय. म्हणजे मोठी संख्या अगोदर, त्यानंतर लहान, लहान आणि लहान. बघूयात. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे 81,427. त्यानंतर दुसरी संख्या आहे 16,378. मित्रांनो, 81,000 नंतर 16,000 म्हणजे मोठी संख्या, त्यानंतर लहान संख्या, हे बरोबर आहे. मग आता 16,378 नंतर 82,341. मित्रांनो, 16,378 नंतर पुन्हा 82,000 म्हणजे मित्रांनो लहान नंतर पुन्हा मोठी, म्हणजे हा चढता क्रम झाला. म्हणून पर्याय क्रमांक ए आहे चुकीचा. पर्याय क्रमांक 2. 16,378 त्यानंतर आहे 63,178. मित्रांनो, 16,000 नंतर 63,000 म्हणजे अगोदर 16,000 लहान आहे, त्यापेक्षा 63 म्हणजे 16,000 पहिली संख्या, त्यानंतर 63,000 मोठी संख्या आली. म्हणजे मित्रांनो हा चढता क्रम झाला. म्हणून पर्याय क्रमांक बी सुद्धा चुकीचा. पर्याय क्रमांक सी 81,427. मित्रांनो, ही पहिली संख्या आहे, त्यानंतर 82,000. आता 81,000 नंतर 82,000 म्हणजे ही मोठी संख्या आली. म्हणजे मित्रांनो इथे सुद्धा चढता क्रम होतो. म्हणून पर्याय क्रमांक सी सुद्धा चुकीचा. मग मित्रांनो, ए, बी, सी जर चुकीचा असेल तर पर्याय क्रमांक डी हा शुअर 100% बरोबर असेल. बघूयात पर्याय क्रमांक डी मध्ये उतरता क्रम दिलेला आहे का. बघा, पर्याय क्रमांक डी मध्ये अगोदर आहे 82,341 ही पहिली संख्या, त्यानंतर आहे 81,427 म्हणजे 82,000 पेक्षा 81,000 ही संख्या लहान आहे. आता 81,000 नंतर मित्रांनो पुढे आहे 63,000, 63,178 म्हणजे 81,000 पेक्षा 63,000 ही संख्या आणखी लहान आहे. आता 63,178 पेक्षा
13,378 ही संख्या मित्रांनो आणखीन 61,000 पेक्षा पण लहान संख्या आहे 13,000. म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये संख्यांचा उतरता क्रम दिलेला आहे. म्हणजे कमाल ते किमान हा क्रम आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये दिसतो. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी. प्रश्न नंबर 7. 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या कोणती? मित्रांनो या 5 अंकांचा वापर करून आपल्याला लहानात लहान विषम संख्या तयार करायची. आता लहानात लहान संख्या तयार करताना मित्रांनो लहान अंकापासून आपण मोठ्या अंकापर्यंत अंक लिहितो. म्हणजे मोठी संख्या तयार करताना सर्वात मोठा अंक अगोदर, त्यानंतर लहान 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 या क्रमाने आपण संख्या लिहितो. आणि लहान संख्या तयार करताना लहान त्यापेक्षा मोठी त्यापेक्षा मोठी त्यापेक्षा मोठी या क्रमाने. मग आता लहान संख्या तयार करायची म्हटलं तर मित्रांनो सर्वात लहान अंक जर म्हटलं तर आहे 0. त्यानंतर त्यापेक्षा मोठा 1, त्यापेक्षा मोठा 3, त्यापेक्षा मोठा 4 आणि सर्वात मोठा आहे मित्रांनो 5. पण आता ही 5 अंकी संख्या होते का? मित्रांनो 0 जर सुरुवातीला असेल तर ही 5 अंकी संख्या होणार नाही, ही 4 अंकी संख्या होते. मग काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी हे जे सुरुवातीचे 2 अंक आहेत 0 आणि 1 यांच्यामध्ये आदला बदल करायची. म्हणजे मित्रांनो 1 अगोदर घ्यायचा आणि मित्रांनो 0 नेहमी 2 नंबरला घ्यायचा. ज्या वेळेला अशा प्रकारचं आपल्याला उदाहरण विचारलं जाईल त्यावेळेला मित्रांनो 0 2 नंबरला घ्यायचा. मग आता 0 त्यानंतर मोठा 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 3, 4 आणि 5. मित्रांनो या 5 अंकांचा वापर करून ही झाली लहानात लहान संख्या. पण आता आपल्याला प्रश्न विचारलाय विषम संख्या. मग आता ही विषम संख्या आहे का? मग विषम संख्या शोधण्यासाठी मित्रांनो संख्येचं एकक स्थान बघायचं. एकक स्थानी आहे 5 हा अंक. मग विषम संख्या कोणत्या असतात? तर मित्रांनो ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असतो ती विषम संख्या असते. मग मित्रांनो एकक स्थानी 5 आहे म्हणजे मित्रांनो ही विषम संख्या आहे. 1, 3, 5, 7, 9 म्हणजे मित्रांनो ही विषम संख्या आहे. म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं मित्रांनो 10,345. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए 10,345. प्रश्न नंबर 8. जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर x, y आणि z यांच्या किमती क्रमशः लिहा. थोडक्यात मित्रांनो उभी बेरीज, आडवी बेरीज आणि तिरपी बेरीज समान आहे. तर आपल्याला x, y, z च्या किमती क्रमशः किती आहे त्या लिहायच्या आहेत. तर मित्रांनो आपण पर्याय क्रमांक 1 चा वापर करूया. पर्याय क्रमांक 1 नुसार x म्हणजे 6, y म्हणजे आपण घेतले 5 आणि z म्हणजे आपण 7 घेऊया. तर बघूयात उभी, आडवी आणि तिरपी बेरीज बरोबर येते का? बघा आता x च्या जागेवर या ठिकाणी 6 घेतले, y च्या जागेवर घेतले आपण 5 आणि z च्या जागेवर घेतले 7. मित्रांनो उभी बेरीज करून बघूया. 8 आणि 3 11, 11 आणि 4 15. त्यानंतर 1 आणि 5 6, 6 आणि 9 15. मित्रांनो बेरीज 15 झाली या ठिकाणी सुद्धा. त्यानंतर 6 आणि 7 13, 13 आणि 2 15. मित्रांनो उभी बेरीज बरोबर 15 15 आलेली आहे. आता आडवी बेरीज करून बघूया. 8 आणि 1 9, 9 आणि 6 15. त्यानंतर 3 आणि 5 8, 8 आणि 7 15. आडवी बेरीज सुद्धा मित्रांनो 15 येते. त्यानंतर 4 आणि 9 13, 13 आणि 2 15. मित्रांनो उभी बेरीज आणि आडवी बेरीज 15 15 येते. आता तिरपी बेरीज करून बघूया. 8 आणि 5 13, 13 आणि 2 15. त्यानंतर 6 आणि 5 11, 11 आणि 4 15. मित्रांनो पर्याय क्रमांक 1 चा जर आपण वापर केला तर x म्हणजे 6, y म्हणजे 5 आणि z म्हणजे मित्रांनो जर 7 आपण घेतला तर उभी, आडवी आणि तिरपी बेरीज सारखीच येते. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय 1.1 संपला. आज आपला पहिला स्वाध्याय आहे. यानंतर आपण रोज एक स्वाध्याय चॅनलवर अपलोड करणार आहोत. हा स्वाध्याय तुम्हाला कसा वाटला मित्रांनो ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. कमेंट करून कळवा. आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.